एल्फिन्स्टन पुलाच्या पुनर्बांधकामासाठी 19 इमारतींमधील रहिवाशांचं एकत्रित पुनर्वसन करावं यासाठी स्थानिकांकडून पुन्हा आंदोलनाची हाक. फडणवीसांनी आश्वासन देऊनही लेखी आश्वासन मिळत नसल्यानं स्थानिक आक्रमक. गेल्या 5 महिन्यात नाशिक शहरातील 15 पोलिसांवर कारवाई, 10 जणांचं निलंबन तर 5 जण बडतर्फ. त्यामुळे पोलिसांचीच वाटचाल गुन्हेगारीच्या दिशेनं सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर. अकोल्यातील अघोषित लोडशेडिंगमुळे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आक्रमक. महावितरणच्या विभागीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना विचारला जाब. राहुरी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विस्ताराचं महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील शासन हिस्सा दिला जावा ही मागणी. नाशिक मुंबई महामार्गावरील मुंडेगावमधील जिंदल कंपनीला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्याच्या साकोलीतील पिठझरी गावामध्ये 35 वर्षीय तरुणावर बिबट्याने केला हल्ला. समयसूचकता दाखवत तरुणानं बिबट्याच्या तावडीतून स्वतःचा वाचवला जीव. रत्नागिरीच्या रोहा शहरामध्ये मुलीला पळवून नेण्याचा डाव फसला. हुशारी दाखवत मुलीची मोटरसायकलवरून उडी. अपहरणाचा गुन्हा दाखल. मुलीला पळवणाऱ्या व्यक्तीला स्थानिकांचा चोप. नालासोपाऱ्यामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने केला हल्ला. आरोपी पतीला असोळी पोलिसांकडून अटक. ठाण्यातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दुपारपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पाणी पुरवठा बंद. पवई तलावाच्या पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार. तलावात सोडण्यात येणारं सांडपाणी इतरत्र वळवणं आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.